सो आम्ही आलेलो इथे निमकरोली बाबांच्या दर्शनासाठी आणि जसं आम्हाला तिकडच्या लोकल्स आणि लग्नामध्ये पण खूप लोकांनी सांगितलेलं की सॅटर्डेला ॲक्च्युली तिकडे खूप लोक येतात दर्शनासाठी. सो ते रस्ता एका पॉईंटपर्यंत ब्लॉक करून ठेवतात, मग तिथून तुमची लोकल शटल असते त्यानेच तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. आणि तसंच झालं, पण आमचं महत्त्वाचं म्हणजे दर्शन घ्यायचं होतं तर ठीक आहे, मग आम्ही शटल घेतली तिकडची. अँड इट कॉस्टेड अस अराउंड 1000 रुपीज. 500 रुपये जायचे आणि 500 रुपये यायचे, प्लस 1 तास वेटिंग मॅक्स, त्याच्यापेक्षा जास्त थांबणार नाही असं सांगितलं त्याने. सो आम्ही बोललो ठीक आहे, जसं त्यांनी सांगितलं की 15-20 मिनटात दर्शन होऊन जातं तर मग ठीक आहे, मग 15-20 मिनटं तर 1 तास तर भरपूरच आहे. सो आम्ही तसं मग बसलो आणि गेलो. आत्ताच उठली आहे मी झोपून मस्त. जस्ट आम्ही निमकरोली बाबाच्या मंदिराच्या इथेच आहोत. थोडी ट्रॅफिक होती, 1 तास लागला आम्हाला आणि इथे शटल करून यावं लागलं आम्हाला, कारण की रस्त्यामध्ये ब्लॉक आहे आणि येऊन नाही देत. आपलं त्र्यंबकेश्वरला जसं तसंच इथे पण भीमाशंकर ना, सॉरी भीमाशंकरला जसं आहे तसंच आहे इथे. आणि दाखवते बघ. तर खूप ट्रॅफिक असल्यामुळे गाडी खाली जायला खूप वेळ लागत होता, म्हणून आम्ही वरतीच उतरलो थोडंसं आणि विचार केला चालत जाऊ. खूप लोक उतरून जात होती त्या शॉर्टकटने, तर आम्ही पण तसेच गेलो. तर मग शॉर्टकट घेऊन आम्ही खाली उतरत 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 चाललेलो. आणि ते बघा तिथे किती छान मंदिराचं दृश्य आहे. वरतून असं दिसतं मंदिर, आणि मंदिर आणि आश्रम, बाबांचा आश्रम आहे ते. सो आम्ही मग खाली उतरत होतो, खाली पोचलो. मग इथे ना खूप मोठं असं शूज ठेवायचं जागा आहे मंदिराच्या जस्ट बाजूला. तर तिथे आम्ही आमचे फुटवेअर काढून ठेवले आणि मग प्रसाद वगैरे घेऊन. ॲक्च्युली मंदिरामध्ये प्रसाद अलाउड नाही आहे, म्हणजे बाबांना चढू नाही शकत, प्रसाद दाखवू शकतो पण चढू नाही शकत. सो आम्ही आपापले प्रसाद घेतले दाखवण्यासाठी आणि मग आम्ही आत चाललेलो. आणि इथे पण फोन्स अलाउड नाही आतमध्ये अजिबात, एकदम स्ट्रिक्ट आहे. म्हणजे फोन पण हातात दिसला ना तरी ओढत होते. आणि एकदम म्हणजे सर्व्हिसचं काय विचारू नका इकडचं, म्हणजे एवढं इझी दर्शन झालंय ना आमचं. लिटरली जसा ड्रायव्हर बोलला ना तो लोकल की 15 से 20 मिनट में ज़्यादा से ज़्यादा आपका दर्शन हो जाएगा. आणि खरंच तसं झालं. म्हणजे लाईन असून पण एवढं फास्ट कसं काय होऊ शकतं दर्शन? कारण की तुळजापूरला आपण जातो, महालक्ष्मीला जातो, तिकडे कसं असतं, तिथे किती किती वेळ थांबावं लागतं. आणि इथे तर नॉर्मली फटाफट लाईन पुढे जातो ती. पण हां, एक आहे की तिथे बाबांच्या समोर तुम्हाला जास्त वेळ उभं नाही राहून देत, तर लाईन पुढे सरकतच असेल, जसं लालबागमध्ये आहे की तिथे तरी ॲटलिस्ट 5 ते 6 सेकंड थांबायला भेटतो, पण इथे तसं नाही आहे. सो फटाफट आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. आणि मग हे मी डायरेक्ट संध्याकाळी रेकॉर्ड केलं, कारण की कॅची धामवरून आमच्या हॉटेलपर्यंत आय गेस 1.5 तास तरी होतं लांब. सो मी तर झोपून गेलेले म्हणून मी काहीच रेकॉर्डिंग करू नाही शकले. हे आहे भीमताल.
इथे पण यायचं होतं पण काय जमलं नाही. म्हणजे खूप कमी टाइम होता आमच्याकडे म्हणून आम्हाला काही थांबायला पण जमलं नाही आणि मग सकाळी लवकर उठून पण थांबायला जमलं नाही. हे बघ राजमा. फायनली आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आणि खूप सुंदर हॉटेल आहे. ॲक्च्युली आता रात्र तर काय दिसत नाही आहे नीट क्लिअर, पण असं काही आहे. रात्रीचं ह्या बिल्डिंगमध्ये आमचे रूम्स आहेत आणि आय गेस इथे पण आहेत खाली वगैरे, वरती एक आहे. किती डिग्री आहे? 14 टेम्परेचर आहे इकडे. थर्ड दाबला? सेकंडच आहे. सेकंड फ्लोर आहे ना. सेकंड 301 बोलला तो. 301 302 फर्स्ट फ्लोर बोलला तो मला. पण मी तर लिफ्टने जाताना बघितलं लगेच त्याला. लगेच लिफ्टने घेऊन जाणार. बघते कसं अडत घेऊन जाणार एक माळ्यावरती, पहिला माळ्यावर. पण मग इथे फर्स्ट आणि 2 का लिहिलंय? हे बघ, टेरेस आहे. रूम टूर. आहे बेड, तिथे छोटासा सोफा आणि हे वॉशरूम, टॉयलेट. नॉट बॅड. इथे वेदिका वॉटर आहे यार. नो. वाव, बाल्कनी. सगे मोरे पिया घर आवे सगे मोरे. मैं हूँ दीवाना तेरा दीवाना. मैं हूँ दीवाना तेरा दीवाना. मौसम है मस्ताना, उस पे दीवाना दीवाना. मायरे मेरी शिमले दिवानी, चंबा कितनी दूर है, चंबे जाना जरूर.
मोहब्बता तुझ दराजे हो अय्या मोहब्बता तुझ दराजे अखियां तो हो या कसूर. ब्रेकफास्ट में फ्रेश काय ओनली एग्स एंड टोस्ट. दाल राईस. बाबांवर गेले रे खरंच. क्या बोला शिकू तूने? क्या बोला तूने? ट्रिप पे लास्ट डे ट्रिप पे है आमचा हिरो शाहरुख खान आणि हा अँग्री यंग मॅन, अँग्री ओल्ड मॅन, सॉरी. खूप म्हातारे शेंगदाणे बोला, शेंगदाणे विचार ना शेंगदाणे आहेत का त्याला. शेंगदाणे आहेत का? कंटेंट मिलेगा. आता त्या दिवशी आम्ही बक्षती करत होतो तेव्हा तू काय अरे घेतलं जस्ट नाही बंद ते. केलेला मी तेव्हा. तेव्हा तिचं बंद होतं ब्लॉगरचं, प्रोफेशनल ब्लॉगरचं ऑफ. शेंगदाणे हाथ धुताना ती व्हिडिओ करतात. कभी चाहिए तभी नहीं निकालती. आणि म्हणे तुम्ही फक्त बाबांचे दर्शन घ्यायचे तिथे आणि पटकन पटकन पुढे जायचं आणि लगेच बाहेर एक्झिट असं आहे तिथे. मग ते एक्झिट केलं आणि मग तिथून आम्ही आमच्या कारमध्ये बसलो. ती तिकडची शटल कार होती आणि त्या शटलने मग आम्ही परत आमच्या मेन जी आमची कार आम्ही हायर केली आहे त्या कारजवळ गेलो. मग तिथून आम्ही निघालो आणि निमकरोली बाबाला आम्ही मस्त नाश्ता केला. मॅगी खाल्ली, भरपूर टाईमनंतर मॅगी खाल्ली ॲक्च्युली. मग नाश्ता करून आम्ही निघालो आणि डायरेक्ट इथे हॉटेलवरती आलो. हे हॉटेल पण खूप 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 छान आहे. ॲक्च्युली आम्ही रात्री आलो इथे, म्हणजे संध्याकाळी आलो 6 वाजता. तर व्ह्यू तर काय दिसत नाही, लेक साईड हॉटेल आहे हे. तर व्ह्यू काय एवढा खास दिसत नाही आहे रात्रीचा, पण खूप मस्त हॉटेल आहे. सकाळी तर मी तुम्हाला दाखवेलच उठल्यानंतर की कसा व्ह्यू आहे. पहाडीमध्येच आहे आणि मध्ये एक लेक आहे आणि त्याच्या बाजूला हे हॉटेल आहे. मग आम्ही डायरेक्ट इथे आलो आणि पटकन फ्रेशनअप होऊन मग आम्ही डिनरसाठी खाली उतरलो. डिनर केला, छान झालं जेवण आमचं आणि मग आता आम्ही चाललो फायनली झोपायला. मी हे 4 दिवस ॲक्च्युली व्लॉग एंड नाही करू शकले प्रॉपरली. मी म्हणजे रोज लेट व्हायचं यायला, कारण की लग्न होतं तर डेली लेटच व्हायचं यायला रूमवरती परत. सो बाय नाही बोलू शकले, म्हणजे एंड नाही करू शकले व्लॉग मी. सो मी आत्ता एंड करते. आज लास्ट डे आमचा इथे उत्तराखंडमध्ये. आता नैनिताल कुठे आहोत आम्ही, नौकीच्या ताल करून एक जागा आहे इथे, तिथे आहो आम्ही. तर आज हे व्लॉग एंड करते आहे. सो आय होप तुम्हाला हे 5 डेज ऑफ उत्तराखंड आवडले असतील. पटापट तुम्ही सगळे 5च्या 5 ब्लॉग बघा नक्कीच. आणि टिल देन बाय. नेक्स्ट ट्रिप आता कधी असेल काय माहिती, तर लवकरच असू शकते. सो नेक्स्ट ट्रिपचा पण ब्लॉग येईल जेव्हा पण जाऊ आम्ही तेव्हा. तर टिल देन बाय. सर्वांनी खुश राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि बिंदास राहा. गुड नाईट, बाय. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आम्ही निघत आहोत, आता चेकआउट करत आहोत. रात्री अंधार असल्यामुळे समोरचा व्ह्यू काय दिसला नाही आणि आता तुम्ही बघा. व्ह्यू आहे.
आमची जर्नी चालू झालेली आहे बरेली टू मुंबई. सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय घरी.